नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। औंढा नागनाथ तालुक्यातील औसंदा गावामध्ये शेतकऱ्यांचा प्रमुख सण मानल्या जाणाऱ्या बैलपोळा सणाचं आयोजन मोठ्या उत्साहात पारंपरिक ढंगाने करण्यात आले। शेतीला आधार देणाऱ्या बैलांची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याने सकाळपासूनच गावामध्ये मंगलमय वातावरण निर्माण झालं होतं। हनुमान मंदिरात विशेष पूजा करून बैलपोळ्याची सांगता करण्यात आली। ग्रामस्थांनी एकमेकांना शुभेच्छा देत सणांचं औचित्य साधत एकोपा, बंधुभाव आणि आनंदाचं वातावरण निर्माण केलं होतं। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजू मगर यांनी। अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक पोळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। गावातील सर्व जाती धर्माचे शेतकरी आपल्या बैलांना सजवून ग्रामपंचायतीने ठरवलेल्या ठिकाणी एकत्र होतात। त्यामधूनच ग्रामपंचायतीच्या वतीने उत्कृष्ट बैल जोडीची निवड करण्यात येऊन त्या शेतकऱ्यांना शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येतो। तर उत्कृष्ट बैल जोडीला झूल चढवून तिचा देखील सन्मान करण्यात येतो आणि या बैल जोडीचा गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते। तर आज पार पडलेल्या सार्वजनिक पोळा उत्सवात शेतकरी प्रभाकर निन्हाळ यांच्या शिवशंभू या जोडीचा प्रथम क्रमांक आलाय। ग्रामपंचायतीच्या वतीने या मालकाचा सरपंच तुषार पाचकोर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार किशोर जुनघुरे, PSI मीनाक्षी काटोले यांनी उपस्थिती दर्शवली। मुंडगावमध्ये सार्वजनिक पोळ्याचं आयोजन पहिले लोकनियुक्त सरपंच अवधूत अंबळकार यांनी केले होते, तर गावाने तीच परंपरा आजही कायम ठेवली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल गवई यांनी। मला तरी असं वाटते की माझ्या पाहणीत हा प्रकार दिसत नाही। प्रत्येक गावात पोळा होतो, परंतु अशा पद्धतीची स्पर्धा ज्यातून एक समाजभिमुखता आहे आणि एक स्पर्धेचं एक रूप आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा केला जाते। या कार्यक्रमातून अशा स्पर्धेचं आयोजन झालं होतं। ही स्पर्धा ही पूर्वीपासून आपल्या गावाला लागलेली आहे। अतिशय शांततेच्या वातावरणात आणि बहुसंख्येने आलेला होता। ही वारसा आहे हा या गावाला निश्चितच आनंद राहणार आहे आणि अशा प्रसंगी पोलीस प्रशासनाला प्रदान करतात त्याबद्दलही आम्ही पोलीस प्रशासनातर्फे आपला खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो। खूप खूप धन्यवाद सर्वांना, खूप खूप शुभेच्छा।
मागील 4 दिवसात वारणा धरण परिसरात अतिवृष्टी झाल्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता। त्या दरम्यान वाळवा तालुक्यातील कणेगाव भरतवाडी येथील ग्रामस्थांचे बऱ्याच प्रमाणात हाल झाले होते। आजही 4 दिवस झाले तरी पाणी ओसरलेले नसून इथल्या ग्रामस्थांचा 1953 पासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। त्यामुळे ग्रामस्थांच्या व्यथा कोणी जाणून घेत नसून त्यांच्या मनात असंतोष निर्माण झालाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णांत पाटील यांनी। माझं नाव कमल बजरंग गुरव, मी राहणारी कणेगावची। पूर आला की आमचं हाल जास्त होतंय, घराभोवतीने पाण्याचा येडा असतोय, बाहेर जाता येत नाही आम्हाला, सगळ्या अडचणी आहेत। सरकारने जरा ही घेतलं तर जरा बरं होईल। सरकारकडून अपेक्षा काय आहे? आमची काय तर कसं घेतच नाही, पुनर्वसन झालं पाहिजे। वर्षाला आम्ही पाण्यात असं किती दिवस राहायचं, हेच आमचं आहे, दुसरं काय आहे तेव्हा ती इतर वेळेला येतात तशा ह्या वेळेला कोणीही दारात येत नाही, चौकशी करत नाही। तर 8 दिवसाला घरात नेत रोजगारी, काय खात्यात पित्यात ह्याची काही चौकशी आहे नाही। दारात बरोबर पाण्यात 3 दिवस झाला आहे आमच्या। मी उदय अडके, कणेगाव। सध्या आता पाणी बघताय तुम्ही आमच्या गावात कसं आहे, आणि हे काही आजचं नाही, हे प्रत्येक वर्षीच आमच्या गावाला आहे। प्रत्येक वर्षी कुटुंब सगळे उचला, सगळं सामान हे करा, काय भिजलं काय नाही भिजलं, म्हणजे शक्यतो 90% नुकसानीतच आहे आम्ही आजपर्यंत। आणि घरांच्या अवस्था बघितली तर हे अशा आमची घरं बघा, लवकरात लवकर पुनर्वसन व्हावं ही आमची इच्छा आहे फक्त गावकऱ्यांची सगळ्यांची मिळून। बाकी काय आम्हाला कोण आलं कोण गेलं, कोणाचं काय आम्हाला याच्या संबंध नाही। आम्हाला लवकरात लवकर कणेगावचं पुनर्वसन व्हावं एवढीच आमची मनापासून इच्छा आहे। रिसोड येथे श्री संत अमरदास बाबा मंदिर परिसरातील श्री संकटमोचन हनुमान मंदिराजवळ पोळा सण मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। या सणानिमित्त जिल्ह्यातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आलाय। काल राज्यभरात शेतकरी राजाच्या शेतात राबणाऱ्या बैलांसाठीचा बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता। त्याचबरोबर यांत्रिकीकरणाच्या युगात मेहकरमध्ये बैलपोळ्यासारखेच महत्त्व असणाऱ्या ट्रॅक्टर पोळा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। यावेळी मंत्री प्रतापराव जाधव यांनी ट्रॅक्टरचं पूजन केलं। त्याच्यासोबतच मेहकर मतदारसंघाचे रिपीट घेते त्यांच्यासह मेहकर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्यासह शिवसैनिक आणि ट्रक मालक शेतकरी सहभागी झाले होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। संपूर्ण शेतकरी जे आपले शेतीमध्ये काम करणारे, राबणारे आणि अहोरात्र शेतकऱ्यासोबत असणाऱ्या बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आभार व्यक्त करणं, त्यांना पूजा करून त्यांना नैवेद्य खाऊ घालणं, अशा प्रकारचा हा पोळा सण पूर्वपार पद्धतीनं चालू आलेला आहे। परंतु आजच्या या आधुनिक काळामध्ये बैल कमी होऊन ट्रॅक्टर आणि आधुनिक शेती सुरू झालेली आहे। तरी पण आपला हा पोळा सण बंद पडू नये किंवा आपला हा हिंदूचा एक सण सातत्यानं सुरू राहावा। ट्रॅक्टरसुद्धा बैलासारखेच शेतीमध्ये काम करतात, शेतीची कामं करतात। पेरणी असेल, वखरणी, नांगरणी सर्व ट्रॅक्टरच्या माध्यमातून आज होते, आणि म्हणून आज यांच्याकडे बैल नाहीत पण ट्रॅक्टर आहे असे लोक आज हा ट्रॅक्टर पोळ्यामध्ये सहभागी होतात। आज जवळपास 100पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर आजच्या या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये आणलेले आहेत। बीड जिल्ह्यात मागील काही दिवसापासून गुरांची संख्या कमी झाली असली तरी आपल्या बळीराजांवर प्रेम करणारे अनेक शेतकरी आहेत। आपल्या बळीराजाला बैलपोळ्यांच्या निमित्ताने सजवून मिरवणुकीसाठी सज्ज केलं जाते। लाडक्या बळीराजाला सजवल्यानंतर त्याची मिरवणूक काढली जाते। ग्रामीण भागात खास करून सर्व शेतकऱ्यांचे बैल एकत्र बोलवले जातात आणि तोरण बांधून त्यांची विधिवत पूजा केली जाते।
ही परंपरा गेल्या कित्येक वर्षापासून पिढी जात चालत आली असल्याचं इथले शेतकरी सांगतायत। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी। गुलाब आतार, राहणार मूळ गाव माझा नवगण राजोली, तालुका जिल्हा बीड। माझा एक खानदानी धंदा आहे। मी पिढी जात धंदा माझा असल्या कारणाने मी स्वतः हाताचा कारागीर आहे। माझ्या हाताचे सगळे गोंडे मोडकी हे स्वतः तयार करतो। परंतु आता या कपिला वाल्यांचा जे रेडीमेड माल यायला लागला तो लोकांची मागणी रेडीमेड मालाकडे जास्त असल्या कारणाने आमच्या हाताच्या मालाला मागणी कमी झालेली। त्या कारणाने आम्ही पूर्ण रेडीमेड माल सध्या चालवायला लागलो। त्या लोक जे आहे तर हे रेडीमेड मालाचीच मागणी करतात। यावेळेस किमती खूप वाढलेल्या आहेत। नवीन आयटम आलेले आहे। पाटील मोरकी आलेली आहे, पिसारा शेंबी आलेली आहे। पिसारा शेंबी आता परत दाखवा ती। हे पिसारा मोरकी 2,500 ते 3,000 रुपये किंमत आहे जोडीची। कुठे लावतात ती? हे शिंगाला लावतात। हे पाटील मोरकी आहे। ह्याची किंमत आहे तर 3,500 ते 3,000पर्यंत ही विक्री आहे। गिऱ्हाईक तर कसं आहे की त्यांना मालाची पारख होती। आजच्या गिऱ्हाईकाला एवढी मालाची पारख नाही। हे रेडीमेडकडे जास्त वळलं। मजबूत कुठली? मजबूतीचं ते हाताच्या कारागिराला तर मजबूती आहे। काय हे सगळं रेडीमेड मालामुळं काय झालं की आम्ही 12 बलूचे दारामध्ये मोडतो। 12 बलूचे दाराची जे रेडीमेड मालामुळं 12 बलूचे दारा व्यावसायिकाच्या ज्याचा पोटावर द्यायचा एकदम उपासमारीची वेळ आली म्हणजे तर चालेल। आमचे 12 बलूचे दाराची खानदानी व्यवसाय असल्या कारणाने आमच्याकडे जे आहे तर पैशाचे आर्थिक अडचण असल्या कारणाने शासन बी आम्हाला काही जे आहे तर याच्यामध्ये काही आर्थिक मदत करू शकत नसल्या कारणाने आम्ही जे आहे तर हे धंदा आमचा मूळ पिढी मोठे कलर आले ह्या वर्षी। एशियन पेंटचे आले, आपले छोटे कलर बी येते। कपिला 10 रुपये तोडा असतं, 20 रुपये 10 रुपये छटाक असतं। कशी यावर्षी? काय एवढे फास्ट नाही आहे, पण चालायला लागलं त्याचं आपले गेले दरवर्षी प्रमाणे असते तसं नाही। काय नाव तुमचं? शेख रईस। आपले लहानपणापासून आहे या धंद्यामध्ये। नाशिकमध्ये नांदूर नाका परिसरात किरकोळ वादातून तब्बल 15 ते 20 जणांनी एकत्रित हल्ला करून 2 तरुणांना गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। फिर्यादी आकाश राजू धोत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा भाऊ सनी धोत्रे याचा निमसे कुटुंबातील 2 मुलांचा किरकोळ वाद झाला। या वादातून आरोपी पवन निमसे यांना शिवीगाळ करून दमदाटी करून सुमित हांडोरे याने आणि इतर सहायकाच्या मदतीने लाकडी आणि लोखंडी दांडे तसेच चॉपर सारखे हत्यारे घेऊन जीव घेण्याच्या उद्देशाने हल्ला केला। या हल्ल्यात अजय कुसाळकर आणि राहुल धोत्रे गंभीर जखमी झाले, तर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पवन निमसे आणि सुमित हांडोरे यांच्यासह 15 ते 20 आरोपींवर आडगाव पोलीस स्थानकात कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। एका परप्रांतीय तरुणाने 4 चाकी शिकताना लासुरे नावाच्या स्थानिक मराठी कुटुंबाच्या दुचाकीला धडक दिली। या अपघातात गाडीचे नुकसान झाल्याने मराठी कुटुंबाने जाब विचारला असता या परप्रांतीयाने उमरटपणे वागणूक दाखवत शिवीगाळ केली। इतकंच नव्हे तर त्याने तुम मराठी लोक तुम्हारी औकात में रहो, तुमची गाडी भंगार आहे आणि तुमचं घरही भंगार आहे अशा शब्दात अपमान केल्याची या घटनेची माहिती स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या परप्रांतीयाला समज दिली। मात्र त्याने मला मराठी येतच नाही, मी हिंदीतच बोलेल, तुम्ही माझ्याशी हिंदीतच बोला असा उद्धटपणे पवित्रा घेतला। यानंतर संतप्त मनसैनिकांनी त्या परप्रांतीयाला चांगला चोप दिला। मराठी कुटुंबियाची माफी मागण्यास भाग पाडले। या संपूर्ण घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। काल जय भवानी रोड नाशिक रोड इथे एक परप्रांतीयाने लासुरे कुटुंब यांच्या गाडीवरती म्हणजे धडक दिली आणि त्यांनी त्या कुटुंबाने नुकसान भरपाईची मागणी केली।
परंतु त्यांनी नुकसान भरपाई न करता उलट त्यांच्यावरती दादागिरी केली आणि तुम मराठी लोक भंगारो, तुम्हारी गाडी भंगारे, तुम्हारा घर भंगारे, ही अशी मुजोरी. मग आम्हाला कळल्यावरती आम्ही तिथे गेलो आणि त्याला समज दिली. पण तरी तो उर्मटपणे बोलत होता की मी हिंदीत बोलेल, मराठी बोलणार नाही, काय करायचं करून घ्या. मग आम्हाला त्यांना समज मनसे स्टाईलने त्याला द्यावंच लागली. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये, नाशिकमध्ये, सर्व महाराष्ट्रभर हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून कोणी मराठी माणूस असेल तर बिलकुल घाबरण्याचं कारण नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व मराठी माणसांच्या पाठीशी आहे. राजसाहेब ठाकरे पाठीशी आहेत. त्यामुळे तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल परप्रांतीयांकडनं तर आम्हाला संपर्क साधा. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेल्या आठवड्यात बांगलादेश सरकारने कांद्यावरील आयात बंदी हटवल्यानंतर लासलगाव बाजार समिती कांद्याच्या बाजारभावात 200 ते 300 रुपयाची वाढ होणे शेतकऱ्यांना अपेक्षित होते. मात्र तसं न झाल्याने कांदा उत्पादन शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण दिसत असून विक्री झालेल्या आणि विक्री होणाऱ्या कांद्याला 1000 रुपये अनुदान देण्याचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी कायम आहे. बांगलादेशातील व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त आयात करण्यासाठी परवाने न दिल्यामुळे आणि भारतातून कांदा नाममात्र निर्यात होत असल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याची दरवाढ झालीच नाही. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी. मी नवनाथ पुंजाराम शेळके, सातारा येवला. आज इथं लासलगाव मार्केटमध्ये कांदा विक्रीसाठी आणलेला असून आज बांगलादेश चालू झालेला अशी एक माहिती मिळाली. तरी पण कुठलाही बाजारभाव न वाढल्यामुळे आज आम्ही शेतकरी सर्व असं एक चिंतेत आहे. आज 1400 ते 1500 रुपयेच मार्केट आज लासलगाव मार्केटमध्ये कांदा विक्री होत आहे. असं वाटत होतं आज 2200 रुपये कांदा विक्री होईल, पण अजून कुठलाही असं एकही नग विक्री झालेला नाही. आणि केंद्र सरकारने आम्हाला 1000 रुपये अनुदान द्यावं अशी एक विनंती करीत आहे. तरी पण अजून चाळीत सडलेला कांदा, सर्व जो निम्म कांदे सडत आहे. असा खर्च, उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. खंडणी विरोधी पथकातील पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कामगिरी करत शहरातील नागरिकांना मोठा दिलासा दिलाय. तब्बल 2 महिन्यापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला संत कबीर नगर येथे अटक करून पोलिसांनी कायद्याच्या कचाट्यात आणले. हा आरोपी पंचवटी पोलीस ठाण्यातील जबरी चोरी, दहशत पसरवणे आणि शस्त्राच्या धाकावर गुन्हा करण्यासारखे गंभीर प्रकरणात सराईत असून राहुल उर्फ बंटी राजकुमार भारती, वय वर्ष 21 असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. सदर आरोपीची अभिलेखांवर पडताळणी केली असता त्याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात याआधीही गुन्हे नोंद असल्याचं निष्पन्न झाले. तर पोलिसांना त्यांच्या मुसक्या आवळण्यात यश आले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी. नाशिक शहरामध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शहरामध्ये ठिकठिकाणी खड्डे दिसून येत आहेत. यामुळे वाहनधारकांमध्ये प्रचंड मनस्ताप दिसून येतोय. तर प्रशासनाला कधी जाग येईल असा प्रश्न आता नाशिककर उपस्थित करत आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी. अन्न आणि नागरी मंत्री छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी नेमक्या कोणत्या मुद्द्यावरून चर्चा केली ते पाहूयात. त्याला असं म्हणताय की मराठी चित्रपट जागतिक स्तरावर गेले पाहिजे आणि दुसरीकडे याच चित्रपटांना असा जर विरोध होत असेल, काही चित्रपटांना थिएटर मिळत नाही. दोन्ही विषय जे आहेत फार वेगवेगळे आहेत. एखाद्या सिनेमाला विरोध होणं त्याचं काही अनेक कारणं असतात. ती कारणं जी आहेत किंवा ते समज दूर केली गेले पाहिजे. आणि दुसरा हा वेगळा प्रश्न आहे की मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही. ही आपली तक्रार ही आजची नाही, अनेक वर्षाची आहे. आणि खरं म्हणजे आता आपण हे मल्टिप्लेक्सेस जे सगळीकडे झाले, ह्या मल्टिप्लेक्स जे आहेत ते धोरणसुद्धा मीच ठरवलं होतं. आणि मीच हे मल्टिप्लेक्स जे आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी जे आहे पुढाकार घेतला होता. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये अनेक थिएटरचं उद्घाटन केलं होतं. कारण त्याच्या अगोदर फक्त गुजरातमध्ये मल्टिप्लेक्सेस होते. आता आमची पण अशी एक समज होता की त्याच्यामध्ये 500चे काही थिएटर असतात, 300चे असतात, 200चे असतात. तर एखादा तुम्हाला सिनेमा असा वाटला मराठी
किंवा त्याला फार गर्दी होत नाही तर ते लहान थिएटर असेल 200चं 250 त्याच्यामध्ये लावा, चांगलं असेल तर 500मध्ये लावा, 1000मध्ये लावा. परंतु हे काही लोक जे आहेत हे दाद देत नाहीत, हे खरं आहे. आणि मग त्यामुळे मग आंदोलनाला सुरुवात होते. तर आता या बाबतीमध्ये आशिष शेलार स्वतः लक्षात घालते. उद्धव ठाकरे मागच्या रांगेत बसले होते आणि कमल हसन जे होते त्यांना पुढच्या लाईनीत बसवलं होतं. इंडिया आघाडीचा पहिला प्रश्न पुन्हा येतोय. इंडिया आघाडीच्या बैठकीत जे उद्धव ठाकरेंना मागे बसवलं होतं आणि कमल हसन जे इतर दक्षिणात्य नेते असतील त्यांना पुढे बसवलं होतं. सर मला काही कल्पना नाही, मी पाहिलं पण नाही कोण मागे बसले कोण पुढे बसले. परंतु एकच आहे की यातल्या काही लहान म्हणजे ह्या अशा कारणांमुळे जे आहे फार काही आघाडीवर परिणाम होत नाही. कदाचित उद्धव ठाकरे हे नंतर गेले काय आहे आणि पुढे जागा भरल्या असतील तर पुढे पण पाहुणे असतात, मग त्यांना पण उठवणं जे कठीण जातं. काही अडचण काय आहे मला काही कल्पना नाही. त्याच्याबद्दल ऑथेंटिकली जे आहे बोलणं हे चुकीचं आहे. ते बावनकुळेंचा सत्कार करताय. जामीनवर बाहेर आलेले विनोद गंगवणे कार्यक्रमात मानाचं स्थान दिलं जात आहे. सरकारला भाजप आमदार जगजितसिंह पाटील या सत्काराला त्यांची पण उपस्थिती होती. मी तुम्हाला खरं सांगतो की आम्ही कुठल्याही कार्यक्रमाला जातो, आम्ही हे बघत नाही स्टेजवर कोण बसलेले आहेत. 2 जण ओळखीचे असतात, 4 जण अनोळखी असतात. आम्हाला वाटतं इथले कोणतरी असते बाबा, त्यातला एखादा कोण चुकीचा असेल तर तो दोष जो आहे तो पाहुण्यांचा नाही. माझ्याकडे सुद्धा आता तुम्हीच पाहता की अनेक लोक येतात फोटो काढा फोटो. आता मी त्यांना कुठे विचारलं तुझा धंदा काय, तू बाहेर काय करतोस, तुझ्या काय सवय, हे का मी विचारतो का बाबा काय फोटो. बाहेर कुठे गेलो तिथे भूमिपूजनासाठी उद्घाटनासाठी अनेक लोक फोटो करत येतात. आम्ही काय करायचं. त्याच्यामुळं हे जे आहे याला बावनकुळेंना दोष देणं काहीच अर्थ नाही. बरं आम्ही एखाद्या सांगितलं नाही मी तुला फोटो काढून देत नाही आणि तू नेमका जर चांगला तिकडे कार्यकर्ता असला तर परत आपल्याला अडचण होतं. त्यामुळे जे आहे हे असे प्रकारचे लहान मोठे सगळे नेत्यांच्या बाबतीत घडत असतात आणि याचा दोष हा त्या नेत्यांना देऊन चालत नाही. तर जे काही स्थानिक नेते असतील ज्यांना माहितगार आहे हा मनुष्य कोण आहे, हा मनुष्य कोण आहे, त्या लोकांना दूर ठेवणं हे स्थानिक लोकांचं काम आहे. साहेब 11 ऑगस्टला इंडिया आघाडी मोर्चा काढणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दिल्लीतील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. निवडणुकीमध्ये मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधीच्या आरोपांवर इंडिया आघाडीचं एकमत झालंय. असं आहे की देशामध्ये लोकशाही आहे. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला काय ऑब्जेक्शन असेल, विरोध असेल तर त्याबद्दल शांततेनं मोर्चा काढणं हे लोकशाहीमधलं जे आहे एक सत्याग्रहाचं हत्यार आहे. आणि मग त्याला काय उत्तर द्यायचं, ते चुकीचं आहे बरोबर आहे ते सर्व संबंधित देत आहेत. ते बावनकुळेंचा सत्कार करताय. जामीनवर बाहेर आलेले विनोद गंगवणे कार्यक्रमात मानाचं स्थान दिलं जात आहे. सरकारला भाजप आमदार जगजितसिंह पाटील या सत्काराला त्यांची पण उपस्थिती होती. मी तुम्हाला खरं सांगतो की आम्ही कुठल्याही कार्यक्रमाला जातो, आम्ही हे बघत नाही स्टेजवर कोण बसलेले आहेत. 2 जण ओळखीचे असतात, 4 जण अनोळखी असतात. आम्हाला वाटतं इथले कोणतरी असते बाबा, त्यातला एखादा कोण चुकीचा असेल तर तो दोष जो आहे तो पाहुण्यांचा नाही. माझ्याकडे सुद्धा आता तुम्हीच पाहता की अनेक लोक येतात फोटो काढा फोटो. आता मी त्यांना कुठे विचारलं तुझा धंदा काय, तू बाहेर काय करतोस, तुझ्या काय सवय, हे का मी विचारतो का बाबा काय फोटो. बाहेर कुठे गेलो तिथे भूमिपूजनासाठी उद्घाटनासाठी अनेक लोक फोटो करत येतात. आम्ही काय करायचं. त्याच्यामुळं हे जे आहे याला बावनकुळेंना दोष देणं काहीच अर्थ नाही. बरं आम्ही एखाद्या सांगितलं नाही मी तुला फोटो काढून देत नाही आणि तू नेमका जर चांगला तिकडे कार्यकर्ता असला तर परत आपल्याला अडचण होतं. त्यामुळे जे आहे हे असे प्रकारचे लहान मोठे सगळे नेत्यांच्या बाबतीत घडत असतात आणि याचा दोष हा त्या नेत्यांना देऊन चालत नाही. तर जे काही स्थानिक नेते असतील ज्यांना माहितगार आहे हा मनुष्य कोण आहे, हा मनुष्य कोण आहे, त्या लोकांना दूर ठेवणं हे स्थानिक लोकांचं काम आहे.
साहेब, केंद्राची ईडी ज्या फेऱ्यात तुम्ही पण म्हणजे तुम्हालाही त्रास झाला, त्या ईडीला असं फटकारलंय की भामटेपणा सोडून कायद्याच्या चौकटीत काम करा, कारण की अनेक प्रकरणं असे की त्यात ते सिद्धच झाले नाही आणि उगाच त्रास होतोय, म्हणजे ज्यांच्यावर आरोप होतात त्यांना मानसिक त्रास होतो. काय सांगेल? ठीक आहे, आता हे सगळं काही बाहेर येतं आहे आणि त्यानुसार त्यांचे कान टोचले जातात. त्यातून निश्चितपणे जे आहे सर्व ज्या आहेत त्या तपास यंत्रणा ज्या आहे ते काही धडा घेतील. अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.